अवधूत चिंतन गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबरा मुनिवाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समेत समवाडीत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त तसेच विविध समस्यागत सेवा करून होती मुक्त असे अद्भुत स्थान ते. महिमदा त्रिमूर्तीची सांगता शक्ती अंबाकाची काया धरुणी मानवाचे अद्भुत चरित्र केले हो. भक्ते येती यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरुचित्र मात्रेसी सकला भिष्ट पूर्णे होती. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ताप्रत. श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र होता व्याधिग्रस्त सर्व उपाय हरतसे. करिता अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना करणे परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्याते सहना. गाणगापुरी पाहत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत. पत्नी अकांत करीत असे कळे स्वामीसी वर्तमान. चरणतीर्थ दाऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊन बैसला. सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर. नररूपे धरून या ऐसा महिमा अपरंपार. दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे घेऊन दिनजना उद्धारित. भगवान श्री दत्त लोक उद्धार करीत कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची. विश्व उद्धाराकारण सदैव कष्टे नारायण. अगाध त्यांचा महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होतो. दूरदूरून लोक येत स्वामी दर्शन कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करते आराधन. होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्याने असे पडित स्वामीसी भोजन करावे म्हणत सीता घेऊन येत असे. तिघांसी पुरले इतुके साहित्य तो सर्वे घेऊन येत. परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुणे भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो तसे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामीसी तू काय देता म्हणून चेष्टा करीता ती. स्वामी तयासी पचारती सीता त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती असे म्हणते तयाला. तिघापुरते अन्न तयार तो करी ब्राह्मण. स्वयंपाक म्हणती आण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळी. कपणी त्यावर टाकीत वाडा म्हणते सर्वांप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला. शिष्य साह्य करत पंक्तो उठ लागत. 4 सहस्त्र जेवत ऐसा महिमा गुरूंचा. जलचरासी अन्न देती अन्न पक्ष्यासी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न. महिमा ऐसा महिमा तयाचा सिद्ध म्हणे नामधारकासी. गुरुचरित्र ऐसे परियसी याचे निमित्त बहुअसे भक्त झाले श्री गुरूंचे. अध्याय 5 ओवी संख्या 33. अध्याय 5 संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.